रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज शंभूचे मालक आले होते आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मालक आले की आपल्या इथं खुशच असतात, कोण नाराज नसतं. पण त्याआधी विषय होता ह्या आदत बादलचा. हा बादल आहे, जरा तोंडाला जरा कमी येते, पण विषय कसा आहे, मालकांची इच्छा आहे की तो अजून आहे त्यापेक्षा स्पीड वाढलं पाहिजे. मग ह्याला काय केलं, नुसतं छकडीला चालून उपयोग नाही, म्हणून जरा अवताला घेतला. ती पण उभं राहून हाणत होतं याला, तुम्ही बघू शकता. पहिल्यांदा त्रास दिला, नंतर आपली पद्धत हळूहळू हाताने धरायचं, कमी करायचं, सगळं व्यवस्थित होतं. वासरू पण ट्रेन होतं. त्यानंतर मित्रांनो, महाराजला आपण आज काय केलं, रोज काय करतो, फक्त फळीला आणतो, पण आज पूर्ण पाळीच घातली. आपण जनावळे टाकून उभा राहून पाळी घातली. जवळजवळ अर्धा एकर आपण पाळी घातली महाराजवरती, कारण की त्याला वीर करायचं आहे आणि नुसता तेवढीसा व्यायाम देऊन फायदा नाही. डांबराला त्याला दिवसभर चालायचं आहे, त्यामुळे त्याचा दम पण भरला पाहिजे. त्याकडून अर्धा एकर पाळी घालून घेतली. मित्रांनो, व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, बैल पूर्ण ट्रेन झाल्यासारखा चालतोय मित्रांनो. म्हणजे तास जर धरलं तर ताससुद्धा बैल सोडत नाही. वळताना सुद्धा आपले व्यवस्थित रोजच्या आवताच्या बैलांसारखं शिकलेलं आहे सर पूर्ण. मग महाराज आणि शंभूचे मालक पण आले होते. मग काय केलं, महाराजला तर हाणून झालं होतं. मग नंतर मालक आले आणि शंभूला झोपला मग छकडीला. मालकांनाच मागं बसवलं होतं. बारकी छकडी होती आपली शर्यतीची, त्यामुळे मालकांची जरा बेंबळ झालची छकडी बसायची. मी पुढं चालवित होतो. बघू शकता मित्रांनो, शंभूसुद्धा आता पहिल्यापेक्षा कसा चालतोय मित्रांनो. फुल ट्रेन झालाय बैल तो सुद्धा. शर्यतीची आपली बारीक छकडी असल्यामुळे मालक मागं बसलेले घसरत होते मागे, ते हसत होते. पण त्यांना आनंद होता की आपला बैल चांगला चालतोय. त्याला जवळजवळ 2.5-3 किलोमीटरना आम्ही राऊंड मारून परत आलो. मित्रांनो, आपली फाटीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि उद्यापासून नुसते फेरे असणार आहे मित्रांनो. तर आयडीला नक्कीच फॉलो करा. जय श्रीराम.